इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या यातील सराव संच 2.4 मधील प्रश्न पहिला या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे गुणाकार करा. त्यातला पहिला प्रश्न आहे कर्णी 3 कंसात कर्णी 7 वजा कर्णी 3 कंस पूर्ण. यामध्ये कंसाच्या आतमध्ये 2 कर्णीची वजाबाकी आहे आणि कंसाच्या बाहेर 1 कर्णी आहे आणि मध्ये कंस आणि त्या कर्णीच्या मध्ये गुणाकार चिन्ह आहे. यावेळेस आपण काय करायचं, या कर्णीनं आतल्या दोन्ही कर्णींना गुणाकार करून घ्यायचं आहे. इथं लिहायचं आहे कर्णी 3 आतमध्ये गुणाकार करून घ्यायचे, कंस निघेल, गुणुले कर्णी 7 वजा कर्णी 3 गुणुले कर्णी 3 पुढे येईल बरोबर 2 कर्णीचा गुणाकार आहे. त्या दोन्ही कर्णी एकाच कर्णीमध्ये लिहूया आपण. इथं येईल कर्णीमध्ये 3 गुणुले 7 वजा इथे देखील 2 कर्णीचा गुणाकार आहे. दोन्ही कर्णी एका कर्णीमध्ये लिहू आपण 3 गुणुले 3. पहा इथं 3 वेगळे आहेत, 7 वेगळे म्हणजे गुणाकार होणार. इथे येईल कर्णी 21 वजा इथं मात्र कोटी 2 आहे आणि 3 दोनदा आलेला आहे म्हणजे यातील 1 3 या ठिकाणी बाहेर निघेल आणि कर्णी चिन्ह निघून जाईल. इथे येईल 3 आणि आपलं उत्तर येणार आहे कर्णी 21 वजा 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. आता इथे आपण दुसरा प्रश्न पहा. कंसामध्ये कर्णी 5 वजा कर्णी 7 कंस पूर्ण, कंसाच्या बाहेर कर्णी 2 म्हणजे कंसामध्ये 2 कर्णीची वजाबाकी आहे आणि त्याच्यापुढं कर्णी 2 आहे म्हणजे ह्यामध्ये गुणाकार चिन्ह आहे. आता अशा वेळेस काय करायचं, मागाच्या वरच्या उदाहरणाप्रमाणेच या कर्णी 2नं या कंसातील कर्णींना गुणाकार करून घ्यायचं आहे. इथे येईल पहा बरोबर पहिल्यांदा या कर्णी 2नं ह्या कर्णी 5ला गुणायचं आहे. तर गुणाकार करू आपण. कर्णी 5 गुणुले कर्णी 2 कंस निघून जाईल वजा कर्णी 7 गुणुले कर्णी 2. कर्णीचा गुणाकार करताना 2 कर्णी असेल तर आपण त्या ठिकाणी 1 कर्णी करायची म्हणजे 1 कर्णीमध्ये दोघांचा गुणाकार लिहायचा. 5 गुणुले 2 वजा एकच कर्णी करायची आहे. इथे येईल 7 गुणुले 2. पुढं बरोबर कर्णी 10 5 दुनी 10 वजा कर्णी 14. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळेल कर्णी 10 वजा कर्णी 14 हे आपल्याला उत्तर मिळेल. आता यातला प्रश्न तिसरा पहा. तुम्हाला दिलाय पहा 3 कर्णी 2 कंसामध्ये 3 कर्णी 2 वजा कर्णी 3 कंस पूर्ण मध्ये गुणाकार चिन्ह आहे, नाही म्हणजे गुणाकार चिन्ह, कंसात 4 कर्णी 3 वजा कर्णी 2. आता अशा वेळेस आपल्या ठिकाणी या 3 कर्णी 2नं या दोघांना गुणाकार करून घ्यायचं या कंसाला. नंतर या कर्णी 3नं या कंसाला गुणाकार करून घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी येईल पहा बरोबर पहिल्यांदा आपण या 3 कर्णी 2नं या दोघांना कंसाला गुणून घेऊ. या कंसाला गुणून इथे येईल 3 कर्णी 2 कंसात 4 कर्णी 3 वजा कर्णी 2 कंस पूर्ण. आता या कर्णी 3नं या कंसाला गुणाकार करून घेऊ. इथं वजा चिन्ह आहे पहा, हे चिन्ह महत्त्वाचं आहे. वजा कर्णी 3 कंसात 4 कर्णी 3 तोच कंस येणार 4 कर्णी 3 वजा कर्णी 2. हा पहिल्यांदा 3 कर्णी 2नं या कंसाला गुणलं, नंतर या कर्णी 3नं या कंसाला गुणलं. आता प्रत्यक्ष गुणाकार करत असताना या कंसाच्या बाहेर जी कर्णी तिनं ह्या दोघांना गुणाकार करून घ्यायचा. त्यानंतर या कंसाच्या बाहेर असलेल्या कर्णीने या दोघांना गुणाकार करून घ्यायचं आहे. पहा इथं येईल
3 करणी 2 गुणुले 4 करणी 3. आता मी कंस बाजूला काढला पहा. हे वजा चिन्ह आहे, वजा 3 करणी 2 गुणुले करणी 2. 3 करणी 2 गुणुले करणी 2 वजा. आता पहा, ह्या करणी 3 याला गुणाकार करून घेऊ. करणी 3 गुणुले 4 करणी 3. आता कंसावर वजा चिन्ह आहे, आतमध्ये पण वजा चिन्ह आहे. या दोन चिन्हाचा गुणाकार बेरीज येतो. इथे येईल करणी 3 गुणुले करणी 2. अशा पद्धतीने हे कंसाला गुणल्यानंतर त्या ठिकाणी कंस निघून जातो. दोन्ही हा कंस आणि हा कंस निघून जातो. आता प्रत्यक्ष आपण या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. सुरुवातीला कंस करणीच्या बाहेर असणाऱ्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे, नंतर करणीच्या आतल्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे. पहा, आता इथं गुणाकार करू. 3 चोक 12. इथे येईल करणी 2 गुणुले करणी 3. पुढं वजा. आता इथं 3 आहे बाहेर, इथं नाही म्हणजे 1 आहे. 3 1 3. इथं येईल करणी 2 गुणुले करणी 2. आता पहा वजा. इथं करणीच्या बाहेर 1 आहे, नाही म्हणजे 1. इथं 4 आहे, 4 1 4. इथं येईल करणी 3 गुणुले करणी 3. आणि आता इथं अधिक. बाहेर 1 आहे, इथं पण बाहेर 1 आहे. 1 गुणुले 1 म्हणजे 1च. आणि यांचा गुणाकार मांडू आपण. करणी 3 गुणुले करणी 2. म्हणजे ह्या स्टेपमध्ये आपण फक्त काय केलं, करणीच्या बाहेरच्या संख्यांचा गुणाकार केला. आता करणीच्या संख्यांचा गुणाकार करत असताना मात्र 2 करणी असेल तर 1 करणी मांडून घ्यायची. पहा बरोबर 12. आता हे 2 करणी आहेत वेगवेगळ्या, म्हणजे आपण एकाच करणीमध्ये मांडायच्या. करणी 2 गुणुले 3 वजा 3 एकाच करणीमध्ये मांडायचे आहे, दोन्ही पण 2 गुणुले 2 वजा 4. आणि या 2 करणीचा गुणाकार एकाच करणीमध्ये मांडायचा. 3 गुणुले 3 अधिक 1 मांडायचा आणि ह्या दोघांचा गुणाकार एकाच करणीमध्ये मांडायचा आहे. करणी 3 गुणुले 2. पुढं पहा. आता करणींच्या आतमध्ये संख्या त्यांचा गुणाकार करून घ्यायचा. 12 करणी. आता 2 वेगळं आहे, 3 वेगळं आहे, सारखं नाही आहे. सारखं असेल तर ते 2 बाहेर निघालं असतं, पण इथं वेगवेगळं आहे, म्हणजे दोघांचा गुणाकार येईल 6 वजा 3. आता हे कोटी 2 आहे आणि 2 2चा 2 2 गुणाकार आलेला आहे. पहा या ठिकाणी काय होईल, ह्या दोघांच्या ऐवजी 1 2 बाहेर येईल, म्हणजे इथे येईल गुणुले 2 वजा 4. आता इथं पण 3 2 वेळा आलेला आहे, कोटी 2 आहे, म्हणजे ज्या दोघांच्या ऐवजी 1 3 बाहेर निघेल, इथे येईल 4 गुणुले 3 अधिक 1. इथं मात्र सारखं नाही आहे, 3 वेगळं आहे 2 वेगळं आहे, म्हणजे ह्यांचा गुणाकार होईल करणी 6. 3 2 6. आता या ठिकाणी काही सजातीय करणी तुम्हाला मिळाल्यात. पहा 12 करणी 6 आणि 1 करणी 6 या 2 सजातीय करणी आहेत. ह्यांची आपल्याला काय करता येईल, बेरीज करता येईल. तर सजातीय करणीची बेरीज करताना काय करायचं आहे, करणीच्या बाहेरच्या संख्येची फक्त बेरीज करायची. इथे येईल 12 एका ठिकाणी म्हणू आपण 12 करणी 6 अधिक 1 करणी 6. आता इथे गुणाकार करू. वजा 4 त्रिक 12, सॉरी हे वजा 12 आणि हे तर राहिलं आहे वजा 6. 12 करणी 6, त्याच्या शेजारी 1 करणी 6 लिहिलं आणि वजा 12 आणि ही वजा 6. त्यानंतर या दोघांची बेरीज येईल 12 आणि 1 13, 13 करणी 6 आणि इथे येईल दोघांचं एकत्रीकरण. समान चिन्ह म्हणून बेरीज करायची. 12 आणि 6 18, मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे वजा, इथे येईल वजा 18. तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालं 13 करणी 6 वजा 18. त्यानंतर प्रश्न दुसरा.
खालील संख्यांच्या छेदाचे परिमेयीकरण करा. प्रश्न आहे 1/7 अधिक कर्णी 2. तर या छेदामध्ये 2 पद असलेली करणी आहे आणि त्या 2 करणीच्या मध्ये बेरजे चिन्ह आहे. याला आपण द्विपद करणी म्हणतो. 2 पद असले की द्विपद करणी म्हणायचे. आणि या अगोदर आपण पाहिलेलं आहे पहा, जर द्विपद करणी असेल तर त्याची अनुबद्ध जोडी आणि द्विपद करणी यांचा गुणाकार परिमेय संख्या असतो. आता अनुबद्ध जोडी म्हणजे काय, तर 2 करणीच्या मध्ये चिन्ह आहे त्याच्या विरुद्ध चिन्ह घेतलं आपण, किती झाली त्या करणीची द्विपद करणीची अनुबद्ध जोडी. त्या अनुबद्ध जोडीनं अंश आणि छेदाला गुणलं तर आपल्याला त्यातील जी छेदामध्ये जी करणी आहे आपल्याला परिमेय संख्येमध्ये रूपांतर करता येतं. त्याची पायरी लिहायची आपण. करणी 7 वजा अनुबद्ध जोडी वजा करणी 2 ने अंश व छेदाला गुण. अंश व छेदाला गुण. अंश व छेदाला गुण. आता हे सुद्धा अंशामध्ये 1 आहे, अंशाला पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचं आहे. इथे येईल बरोबर 1 गुणुले कंसात करणी 7 वजा करणी 2 छेदामध्ये जो छेद आहे त्याला या करणी 7 वजा करणी 2 न गुणायचं आहे. इथे येईल आपण हे मांडू अगोदर. कंसात करणी 7 अधिक करणी 2 कंसात मध्ये गुणाकार चिन्ह आहे गुणिले करणी 7 वजा करणी 2. अशा पद्धतीने आपण गुणाकार मांडून घेतला. आता वर गुणल्यानंतर एवढं 1 न गुणले तेवढंच येणार आहे. इथे येईल करणी 7 वजा करणी 2 छेद. इथं मात्र दोन करणीची बेरीज आहे आणि एकदा 2 करणीची वजाबाकी आहे. या अगोदर मागच्या वर्षी आपण नित्य समानता पाहिली आहे पहा. त्या नित्य समानतेमध्ये पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी असेल आणि दुसऱ्या कंसामध्ये त्यांचीच वजाबाकी असेल तर याचं उत्तर आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग. पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग. या नित्य समानतेचा उपयोग करून आपल्याला पहिल्यांदा कंसामध्ये दोघांची बेरीज असेल, त्यांचीच दोघांची वजाबाकी दुसऱ्या कंसामध्ये असेल तर आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग, त्याला एला आपण करणी 7, बीला आपण करणी 2. इथं लिहायचं आहे करणी 7चा वर्ग वजा करणी 2चा वर्ग बरोबर. आता हे अंशावर तसंच येणार आहे. करणी 7 वजा करणी 2 त्यात बदल होणार नाही. इथं मात्र वर्गमुळात 7चा वर्ग म्हणजे थोडक्यामध्ये कोटी 2 आहे म्हणजे इथं येईल पहा वर्गमुळात 7चा वर्ग कसा येतो पहा बरोबर. कोटी 2 आहे म्हणजे 7चा 1/2 घातांक आहे आणि याचा वर्ग आहे म्हणजे इथं होणार 7चा 1/2 घातांक गुणुले 2/1 घातांकाचा नियम. एचा m वा घात त्याचा n वा घात म्हणजे एचा m गुणुले n वा घात आणि इथं येईल बे गुणुले बे के बे बे के बे म्हणजे इथं येईल 7चा पहिला घातांक म्हणजेच 7. म्हणजे याचं उत्तर येणार फक्त काय होणार या ठिकाणी आतलं फक्त या ठिकाणी 7 आणि वजा करणी 2चा वर्ग म्हणजे फक्त करणी चिन्ह निघून जाणार आणि येणार 2. पुढे येईल करणी 7 वजा करणी 2 छेद 7 वजा 2 म्हणजेच 5. अशा पद्धतीने आपल्याला या छेदाचं रूपांतर परिमेय संख्येमध्ये झालेलं आहे. त्यासाठी आपण काय केलं आहे, छेदामध्ये जी करणी आहे त्या करणीच्या अनुबद्ध जोडीनं अंश व छेदाला गुणल्यानंतर आपल्याला त्या करणीचं रूपांतर आपल्या परिमेय संख्येमध्ये किंवा त्या छेदाचं रूपांतर आपल्याला परिमेय संख्येमध्ये करता येतं. हे आपलं उत्तर. आता आपण पाहूया यातलं दुसरं उदाहरण. ते आहे 3/2 करणी 5 वजा 3 करणी 2.
या ठिकाणी देखील मगाच्या उदाहरणाप्रमाणे छेदामध्ये जी करणी आहे त्याची अनुबद्ध जोडी, त्या अनुबद्ध जोडीनं अंश व छेदाला गुणाकार करून घ्यायचं आहे. तिथे लिहायचं आहे अंश व छेदाला, अंश व छेदाला, अंश व छेदाला कंसात 2 करणी 5 अधिक, ही अनुबद्ध जोडी म्हणजे वजाच्या ऐवजी अधिक घ्यायचं, अधिक 3 करणी 2 ने गुणू. आणि आता या ठिकाणी प्रत्यक्ष गुणाकार करायचा आहे. बरोबर 3 गुणुले 2 करणी 5 अधिक 3 करणी 2, तर गुणाकार मांडून घ्यायचा इथं. छेद छेद 2 करणी 5 वजा 3 करणी 2 कंसामध्ये ठेवायचं आहे आणि गुणुले 2 करणी 5 अधिक 3 करणी 2. फक्त आपण काय केलं या ठिकाणी अनुबद्ध जोडीनं गुणाकार करून घेतलेला आहे. बरोबर 3 गुणुले, हा तसं मांडायचे 2 करणी 5 अधिक 3 करणी 2 छेद. आता पहा एकदा वजाबाकी आहे दोघांची, त्या दोघांची ते बेरीज आहे. म्हणजेच ए कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. या नित्य समानतेचा उपयोग करून आपल्याला इथे लिहिता येईल एचा वर्ग म्हणजे 2 करणी 5चा वर्ग वजा 3 करणी 2चा वर्ग. इथं लिहूया आपण 2 करणी 5चा वर्ग वजा 3 करणी 2चा वर्ग, 3 करणी 2 कंसाचा वर्ग. इथे नित्य समानता आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. बरोबर हे असं अंश तसंच ठेवायचं आहे. 3 गुणुले 2 करणी 5 अधिक 3 करणी 2 छेद छेद याचा वर्ग करायचा आहे. तर ह्याचा वर्ग करताना काय 2चा वर्ग 4 आणि करणी 5चा वर्ग म्हणजेच फक्त ही करणी चिन्ह निघून जाणार, म्हणजे ते येणार 4 गुणुले 5, 4 गुणुले 5 वजा 3चा वर्ग, करणीच्या बाहेर 3 आहे, 3चा वर्ग 9 गुणुले करणी 2चा वर्ग म्हणजे हे करणी चिन्ह निघून जाणार, इथे येणार 2. बरोबर अंश तसाच लिहू आपण 3 कंसात 2 करणी 5 अधिक 3 करणी 2 कंस पूर्ण. इथे येईल छेदामध्ये 4 पंचे 20, 9 दुने 18, इथे येणार बरोबर 3 कंसात 2 करणी 5 अधिक 3 करणी 2 छेदामध्ये 20 वजा 18, तर 20 वजा 18 म्हणजे येणार 2. आणि हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. छेद परिमित संख्या झाला म्हणजे आहे आपलं उत्तर या ठिकाणी संपलं. पाहता तिसरं उदाहरण 4/7 अधिक 4 करणी 3. यामध्ये देखील वरच्या 2 उदाहरणाप्रमाणे छेदाची अनुबद्ध जोडी म्हणजे मधलं चिन्ह फक्त आपण वजा करायचं आणि त्या अनुबद्ध जोडीनं अंश आणि छेदाला गुणाकार करून घ्यायचं आहे. इथे लिहायचं आहे अंश व छेदाला, अंश व छेदाला, अंश व छेदाला कंसात 7 वजा 4 करणी 3 ने गुणू, इथे येईल बरोबर 4/7 अधिक 4 करणी 3, यामध्ये अंशाला गुणायचं आहे 7 वजा 4 करणी 3
आणि छेदाला कंस करायचा इथं. यालाच त्याच्या अनुबद्ध जोडीनं म्हणजे 7 वजा 4 करणी 3 ने गुणायचं आहे. पुढं आता 4ने गुणाकार न करता हे आहे तसं मांडायचं आहे. 4 कंसात 7 वजा 4 करणी 3 कंस पूर्ण छेद. दोघांची एकदा बेरीज एकदा वजाबाकी. ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी या सूत्राचा वापर करून आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग. तर ए म्हणजे 7, बी म्हणजे 4 करणी 3 म्हणजे 7चा वर्ग अधिक 4 करणी 3 कंसाचा वर्ग. इथे येईल 7चा वर्ग वजा 4 करणी 3 कंसाचा वर्ग. इथं आपल्याला ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग या नित्य समानतेचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे. बरोबर अंश तसाच 4 कंसात 7 वजा 4 करणी 3 छेदामध्ये 7चा वर्ग 49 वजा करणीच्या बाहेर 4 आहे त्याचा वर्ग 4चा वर्ग 16 आणि करणी 3चा वर्ग म्हणजे इथं कोटी 2 आहे त्याचा वर्ग केल्यानंतर ही कोटी चिन्ह निघून जातं करणी चिन्ह निघून जाते. ते येईल 16 गुणिले 3. पुढं इथे येईल 4 आहे तसंच 7 वजा 4 करणी 3 छेदामध्ये 49 वजा 16 त्रिक 48 इथं 48 आणि आपलं उत्तर येणार 4 कंसात 7 वजा 4 करणी 3 छेदामध्ये दोघांची वजाबाकी म्हणजे 1 म्हणजेच आपलं उत्तर येते छेद 1 नाही म्हणला तरी चालतो. हे उत्तर 4 कंसात 7 वजा 4 करणी 3 हे छेदाचं परिमीकरण करून झालं म्हणजे परिमेय संख्या तयार झाली. इथे हे आपलं उत्तर. आता यानंतर प्रश्न 4 पहा. करणी 5 वजा करणी 3 छेद करणी 5 अधिक करणी 3. यामध्ये छेदामध्ये आहे करणी 5 अधिक करणी 3 याची अनुबद्ध जोडी करणी 5 वजा करणी 3 यानं अंशाला आणि छेदाला गुणायचं आहे. इथे लिहायचं आहे अंश व छेदाला करणी 5 वजा करणी 3 ने गुणू आणि इथे लिहायचं आता अंश करणी 5 वजा करणी 3 याला गुणायचं आहे करणी 5 वजा करणी 3 करणी 5 वजा करणी 3 छेद आहे तो लिहायचा अगोदर बघा करणी 5 अधिक करणी 3 याला गुणायचं आहे करणी 5 वजा करणी 3. आता इथं पहा करणी 5 वजा करणी 3 गुणुले करणी 5 वजा करणी 3 म्हणजे दोनदा तोच आलेला आहे. पहा या ठिकाणी जर दोनदा एकच संख्या आली असेल तर आपण त्याचा वर्ग करतो. इथे येईल करणी 5 वजा करणी 3 कंसाचा वर्ग छेद. आता या ठिकाणी एकदा बेरीज एकदा वजाबाकी त्यांची एकदा बेरीज त्यांची एकदा वजाबाकी म्हणजे एचा वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र आपल्या इथे वापरायचं आहे. इथे येईल करणी 5चा वर्ग वजा करणी 3चा वर्ग. तर अशा पद्धतीनं आता इथे येईल खाली करणी 5 वजा करणी 3 कंसाचा वर्ग
म्हणजे ठिकाणी आपल्याला ए वजा बी कंसाचा वर्ग ही नित्य समानता देखील आपण 8वीमध्ये पाहिली पहा. ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग या नित्य समानतेचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा. एचा वर्ग म्हणजे कर्णी 5चा वर्ग वजा 2 कर्णी 5 गुणिले कर्णी 3 ए बी म्हणजे दोघांचा गुणाकार आणि बी वर्ग म्हणजे कर्णी 3चा वर्ग. तर या ठिकाणी लिहूया आपण आता. एचा वर्ग म्हणजे कर्णी 5चा वर्ग वजा 2 सूत्रातलं ए म्हणजे कर्णी 5 बी म्हणजे कर्णी 3 अधिक बीचा वर्ग म्हणजे कर्णी 3चा वर्ग कर्णी 3चा वर्ग छेद छेद आता कर्णी 5चा वर्ग म्हणजेच फक्त वर्गचिन्ह निघून जाणार. इथे येणार छेदामध्ये 5 वजा कर्णी 3चा वर्ग म्हणजे कर्णी चिन्ह निघून जाणार 5 वजा 3. आता खालच्या स्टेपला आपण कर्णी 5चा वर्ग म्हणजे कर्णी चिन्ह निघून जाणार. इथे येईल 5 वजा 2. आता 2 कर्णीचा गुणाकार म्हणजेच ही कर्णी आपण काय करायची एकाच कर्णीमध्ये 2 लिहायचे. इथे येईल कर्णीमध्ये 5 गुणिले 3 अधिक कर्णी 3चा वर्ग म्हणजे कर्णी चिन्ह निघून जाणार. इथे येणार 3 येणार 3 पुढं छेद 5 वजा 3 म्हणजेच त्यांची वजाबाकी 2. आता अंशस्थानी 5 अधिक 3 त्या 5 अधिक 3ची बेरीज येते 8. इथे येणार 8 आणि इथे येणार वजा 2 कर्णी 5 त्रिक 15. इथे येणार 15 छेद छेद इथे येणार 2 2. आता यामध्ये इथं 8 आहे इथं 2 आहे. ह्याचं जर आपण सामायिक काढलं तिथे बेचूक 8 आहे तर 2 बे की बे तिथे आपल्याला सामायिक काढता येईल पहा. त्यातून आपण काय करायचं आहे 2 सामायिक काढायचं आहे. इथे येईल 2 कंसात बेचूक 8 म्हणजे इथे येईल 4 वजा आणि 2 बाहेर आल्यानंतर इथे राहणार एकच म्हणजे राहणार पण कर्णी 15 छेद छेद हे 2. इथं काय होतं पहा बे के बे बे के बे भाग जातो म्हणजे इथे येईल 1 न ह्याला गुणल्यानंतर उत्तर तेवढंच येणार म्हणजे किती येणार पहा 4 की 4 म्हणजे उत्तर हाच कंस येणार इथे 4 वजा कर्णी 15 आणि छेद 1 म्हणजे तो छेद आपण नाही लिहिला तरी चालतो. आपलं उत्तर येणार 4 वजा कर्णी 15 ही झालं परिमेयीकरण.